एस्तेर अध्याय 1. अहश्वेरोष राजाची आज्ञा वस्ती राणी धुडकावते. अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीत अहश्वेरोष राजा भारत देशापासून कुश देशापर्यंतच्या 127 प्रांतावर राज्य करत होता. असे झाले की त्या दिवसात शूशन या राजवाड्यातील राजासनावर राजा अहश्वेरोष बसला होता. आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी त्याने आपले सर्व प्रधान आणि सेवक यांना मेजवानी दिली. पारस आणि माद्य या प्रांतामधले सैन्याधिकारी आणि सरदार त्याच्या समोर उपस्थित होते. त्यांना त्याने पुष्कळ दिवस म्हणजे 180 दिवस पर्यंत आपल्या वैभवी राज्याची संपत्ती आणि आपल्या महान प्रतापाचे वैभव त्याने सर्वांना दाखविले. जेव्हा ते दिवस संपले तेव्हा राजाने 7 दिवस पर्यंत मेजवानी दिली. शूशन राजवाड्यातील सर्व लोकास लहानापासून थोरापर्यंत होती ती राजाच्या राजवाड्यातील बागेच्या अंगणात होती. बागेच्या अंगणात तलम सुताचे पांढरे व जांभळे शोभेचे पडदे टांगले होते. हे पडदे पांढऱ्या जांभळ्या दोऱ्यांनी रुप्याच्या कड्यांमध्ये अडकवून संगमरवरी स्तंभाला लावले होते. तेथील मंचक सोन्या रुप्याचे असून तांबड्या, पांढऱ्या व काळ्या संगमरवरी पाषाणांच्या आणि इतर रंगीत मूल्यवान खड्यांच्या नक्षीदार फरशीवर ठेवले होते. सोन्याच्या प्याल्यातून पेय पदार्थ वाढले जात होते. प्रत्येक पेला अद्वितीय असा होता आणि राजाच्या उदारपणाप्रमाणे राजकीय द्राक्षारस पुष्कळच होता. हे पिणे नियमानुसार होते. कोणी कोणाला आग्रह करीत नसे. प्रत्येक आमंत्रिताच्या इच्छेप्रमाणे करावे अशी राजाने आपल्या राजमहालातील सर्व सेवकांना आज्ञा केली होती. वस्ती राणीनेही राजा अहश्वेरोष याच्या राजमहालातील स्त्रियांना मेजवानी दिली. मेजवानीच्या 7व्या दिवशी राजा अहश्वेरोष द्राक्षारस प्याल्याने उल्हासित मनस्थितीत होता. तेव्हा आपल्या सेवा करत असलेल्या महुमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि करखस या 7 खोजांना आज्ञा केली की वस्ती राणीला राजमुकुट घालून आपल्याकडे आणावे. आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्या समोर तिची सुंदरता दाखवावी अशी त्याची इच्छा होती, कारण तिचा चेहरा अति आकर्षक होता. पण त्या सेवकांनी जेव्हा राणी वस्तीला राजाची ही आज्ञा सांगितली तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तेव्हा राजा फार संतापला. त्याचा क्रोधाग्नी भडकला. तेव्हा काळ जाणणाऱ्या सुज्ञ मनुष्यांना राजाने म्हटले, कारण कायदा आणि न्याय जाणणारे अशा सर्वांच्या संबंधी सल्ला घ्यायची राजाची प्रथा होती. आता त्यास जवळची होती त्यांची नावे कर्शना, शेथार, अदमाथा, तार्शिश, मेरेस, मर्सना, ममुखान. हे 7 जण पारस आणि माद्य मधले अत्यंत महत्वाचे अधिकारी होते.
राजाला भेटण्याचा त्यांना विशेषाधिकार होता. राज्यातले ते सर्वात उच्च पदावरील अधिकारी होते. राजाने त्यांना विचारले, राणी वष्टीवर काय कायदेशीर कारवाई करावी, कारण तिने अहश्वेरोष राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तिचे उल्लंघन केले आहे. ममुखानाने राजा व अधिकाऱ्यांसमक्ष म्हटले, वष्टी राणीने केवळ अहश्वेरोष राजाविरुद्ध चुकीचे केले नाही, पण राज्यातील सर्व सरदार व अहश्वेरोष राजाच्या प्रांतातील सर्व प्रजेविरुद्ध केले आहे. राणी वष्टी अशी वागली हे सर्व स्त्रियांना समजेल, तेव्हा त्यांना आपल्या पतीला तुच्छ मानण्यास ते कारण होईल. त्या म्हणतील, अहश्वेरोष राजाने राणीला आपल्या पुढे आणण्याची आज्ञा केली, पण तिने नकार दिला. राणीचे कृत्य आजच पारस आणि माद्य इथल्या अधिकाऱ्यांच्या स्त्रियांच्या कानावर गेले आहे. त्या स्त्रियाही मग राजाच्या अधिकाऱ्यांशी तसेच वागतील. त्यातून अनादर आणि संताप होईल. जर राजाची मर्जी असल्यास राजाने एक राजकीय फरमान काढावे आणि त्यामध्ये काही फेरबदल होऊ नये म्हणून पारसी आणि माद्य यांच्या कायद्यात ते लिहून ठेवावे. राजाज्ञा अशी असेल की वष्टीने पुन्हा कधीही राजा अहश्वेरोषच्या समोर येऊ नये. तसेच तिच्यापेक्षा जी कोणी चांगली असेल तिला राजाने पट्टराणी करावे. जेव्हा राजाच्या या विशाल साम्राज्यात ही आज्ञा एकदा जाहीर झाली की सर्व स्त्रिया आपापल्या पतीशी आदराने वागतील. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या स्त्रिया आपल्या पतीचा मान ठेवतील. या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदित झाला. ममुखांची सूचना राजा अहश्वेरोषने अंमलात आणली. राजाच्या सर्व प्रांतात प्रत्येक प्रांताकडे त्याच्या त्याच्या लिपीप्रमाणे व प्रत्येक राष्ट्राकडे त्याच्या त्याच्या भाषेप्रमाणे त्याने पत्रे पाठवली की प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी. हा आदेश राज्यातील प्रत्येक लोकांच्या भाषेत देण्यात आला होता. एस्तेर अध्याय 2. एस्तेर पट्टराणी होते. या गोष्टी झाल्यानंतर राजा अहश्वेरोषचा राग शमला. त्याने वस्तीची आणि तिने जे काय केले त्याचा विचार केला. तिच्या विरुद्ध दिलेल्या आदेशाचाही त्याने विचार केला. तेव्हा राजाच्या सेवेतील तरुण सेवक त्यास म्हणाले की राजासाठी तरुण सुंदर कुमारींचा शोध घ्यावा. आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एक एक अधिकारी नेमावा. त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख व सुंदर कुमारिकांना शूशन राजवाड्यात अंतपुरात ठेवावे. तेथे राजाचा अधिकारी हेगे याच्या निगराणीखाली स्त्रियांना त्यांच्या ताब्यात द्यावे आणि त्याने त्यांना त्यांची सौंदर्य प्रसाधने द्यावीत. त्यांच्यामधून मग जी तरुण कन्या राजाला पसंत पडेल तिला वष्टीच्या जागी
राणीपद मिळावे. राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली. बन्यामिनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहुदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई किश याचा पुत्र होता. बाबेलचा राजा नबुखदनेसर याने यहुदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरुशलेमेहून पकडून नेले होते. तो आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा म्हणजे एस्तेर हिची काळजी घेत असे, कारण तिला आईवडील नव्हते. मर्दखयाने तिला आपली स्वतःची कन्या मानून वाढवले होते. ती तरुण स्त्री सुंदर बांध्याची आणि अतिशय रूपवती होती. जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोहोचल्यावर पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता. त्यास ती तरुणी आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने तिला ताबडतोब सौंदर्य प्रसाधने पुरविली आणि तिच्या अन्नाचा भाग दिला. त्याने राजाच्या राजवाड्यातील 7 दासी नेमून तिला दिल्या आणि तिला व तिच्या 7 तरुण दासींना त्याने अंतपुरातील उत्तम जागा राहण्यास दिली. मर्दखयाने बजावल्यामुळे एस्तेरने आपल्या लोकांविषयी व नातलगांविषयी कोणालाही सांगितले नव्हते. आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे. स्त्रियांसाठी केलेल्या नियमाप्रमाणे 12 महिने झाल्यावर अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी एकेका तरुणीला येत असे. तिला 12 महिने सौंदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी 6 महिने गंधरसाच्या तेलाचे तर 6 महिने सुगंधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत असत. आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पद्धत होती. अंतपुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे. संध्याकाळी ती राजाकडे जाई आणि सकाळी ती दुसऱ्या अंतपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केली जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नाव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत. आता एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली. तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही मागून घेतले नाही. मर्दखयचा चुलता अबिहाईल याची कन्या जिला मर्दखयने कन्या मानले होते. आता ज्या कोणी एस्तेरला पाहिले त्या सर्वांची कृपादृष्टी तिच्यावर झाली. तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षातला 10वा
म्हणजे तेबेत महिना होता. इतर सर्व मुलींपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली आणि इतर सर्व कुमारीहून तिजवर त्याची मर्जी बसली व तिच्यावर कृपादृष्टी झाली. तेव्हा राजा अहश्वेरोषने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट घालून वष्टीच्या जागी तिला राणी केले. आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना राजाने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने लोकास कर माफी जाहीर केली. आपल्या उदारपणाप्रमाणे त्याने लोकास बक्षिसे दिली. मर्दखय राजाविरुद्धचा कट उघडकीस आणतो. आता सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. एस्तेरने आपले लोक व नातलगाविषयी कोणाला कळू दिले नव्हते, कारण मर्दखयाने तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे. तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती. मर्दखय राजद्वारी बसलेला असताना बिगथान व तेरेश प्रवेशद्वारातील राजाचे अधिकारी राजावरील रागाने राजा अहेश्वेरोषला मारून टाकण्याचा कट करू लागले. पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले. मग या बातमीचा तपास करण्यात आला आणि खबर खरी असल्याचे आढळून आले आणि त्या दोघा पुरुषांना फाशी देण्यात आले. आणि या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या. एस्तेर अध्याय 3. यहुद्यांचा नायनाट करण्याचे हामानाचे कारस्थान. या सर्व घडामोडी झाल्यानंतर अहश्वेरोष राजाने हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामान ह्याला बढती देऊन गौरव केला. त्याच्या बरोबरच्या सर्व अधिकाऱ्यांपेक्षा वरचे आसन त्यास दिले. राजाच्या आज्ञेनुसार राजद्वारावरील राजाचे सर्व सेवक हामानाला नमन व मुजरा करून मान देऊ लागले. पण मर्दखय त्यास नमन किंवा मुजरा करीत नसे. तेव्हा प्रवेशद्वारावरील राजाच्या इतर सेवकांनी मर्दखयला विचारले, राजाची आज्ञा तू का पाळत नाहीस? राजाचे सेवक त्यास दररोज हेच विचारू लागले, तरी त्याने मुजरा करायची राजाज्ञा पाळली नाहीच. तेव्हा असे झाले की मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पहावे म्हणून त्यांनी हामानाला सांगितले. आपण यहुदी असल्याचे त्याने या सेवकांना सांगितले होते. जेव्हा मग मर्दखय आपल्याला नमन व मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले, तेव्हा तो संतापला. पण फक्त मर्दखयाला जीवे मारणे त्यास अपमानकारक वाटले, कारण मर्दखयाचे लोक कोण होते ते त्यांनी हामानाला सांगितले होते. म्हणून अहश्वेरोषाच्या राज्यातल्या सर्वच्या सर्व यहुदी लोकास
कसे मारता येईल याचा विचार तो करू लागला. अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये हामानाने विशेष दिवस आणि महिना निवडण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. त्या चिठ्ठ्या ते रोज व प्रत्येक महिन्यामध्ये टाकत होते. त्यानुसार अदार हा 12वा महिना त्यांनी निवडला. मग हामान राजा अहश्वेरोषकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोष, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही. जर राजाची मर्जी असल्यास या लोकांचा संहार करण्याची आज्ञा द्यावी आणि 10,000 किक्कार रुपये राजाच्या खजिन्यात आणावे. म्हणून मी ते तोलून राजाचे काम पाहणाऱ्यांच्या हातात देतो. तेव्हा राजाने आपली राजमुद्रा बोटातून काढून यहुद्यांचा शत्रू हम्मदाथा अगागी याचा पुत्र हामानाला दिली. राजाने हामानास म्हटले, तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत. तुला बरे वाटेल तसे त्यांचे करावे. त्यानंतर पहिल्या महिन्याच्या 13व्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावले. राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यास त्यांनी हामानाच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत लिहून पाठवण्यात आली. राजा अहश्वेरोषाच्या नावाने त्यांनी ते लिहिले आणि त्यावर राजाची मोहर केली. जासुदांनी ही पत्रे राजाच्या सर्व प्रांतात नेऊन दिली. एकाच दिवशी म्हणजे अदार महिन्याच्या 12व्या महिन्याच्या 13व्या दिवशी तरुण व वृद्ध माणसे, स्त्रिया, मुले अशा सर्व यहुद्यांचा नाश करावा. त्यांना ठार करावे व त्यांचा नायनाट करावा. त्यांची सर्व मालमत्ता लुटून घ्यावी म्हणून लिहून पाठवले. हा आदेश असलेल्या पत्राची प्रत कायदा म्हणून प्रत्येक प्रांतातून हा कायदा लागू होणार होता आणि राज्यातल्या सर्व लोकांस तो कळवण्यात आला, जेणेकरून त्या दिवशी सर्व लोकांनी तयार असावे. राजाच्या हुकमानुसार सर्व जासूद तातडीने निघाले. शूशन राजवाड्यातून हा हुकूम निघाला. राजा आणि हामान पेयपान करायला बसले, पण शूशन नगर मात्र गोंधळून गेले. एस्तेर अध्याय 4. आपल्या लोकांसाठी रदबदली करण्याचे एस्तेरचे अभिवचन. जे झाले ते सर्व मर्दखयाला समजले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि गोंडताटाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासली. तो बाहेर नगरामध्ये आणि मोठ्याने आक्रोश करत आणि दुःखाने रडत निघाला. पण तो फक्त राजाच्या प्रवेशद्वारापर्यंतच पोचू शकला, कारण गोंडताटाची वस्त्रे घातलेल्या कोणालाही राजद्वारातून
आत जाण्यास मनाई होती. राजाचा हुकूम ज्या ज्या प्रांतात पोचला तेथे तेथे यहुद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करू लागले. उपवास करून आणि मोठ्याने ते आकांत करू लागले. डोक्यात राख घालून आणि गोंडताटाची वस्त्रे घालून बहुतेक यहुदी राखेत पडून राहिले. जेव्हा एस्तेरच्या दासी आणि तिचे सेवक खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयाविषयी सांगितले, तेव्हा राणी एस्तेर अतिशय दुःखी आणि नाराज झाली. गोंडताटाच्या ऐवजी घालायला तिने मर्दखयाकडे वस्त्रे पाठविली, पण त्याने ती स्वीकारली नाहीत. एस्तेरने मग हथाकाला बोलावले. हा तिच्या सेवेसाठी निवडलेला राजाच्या खोजांपैकी एक जण होता. हे काय व कशासाठी आहे हे समजावे म्हणून मर्दखयाकडे जाऊन चौकशी करण्याची तिने त्यास आज्ञा दिली. तेव्हा राजद्वारासमोरच्या नगरातल्या मोकळ्या जागेत मर्दखय होता तिथे हताक गेला. मर्दखयाने मग त्यास जे घडले ते सर्व सांगितले. यहुद्यांचा वध करण्यास बद्दल राजाच्या खजिन्यात नेमकी किती चांदी जमा करायचे हमानाने वचन दिले आहे तेही त्याने हताकला सांगितले. यहुद्यांच्या वधाची आज्ञा शूशन नगरात दिली होती. त्या राजाज्ञेची प्रतही तिला दाखवण्यासाठी दिली. एस्तेरने राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी दयेची याचना व विनंती करावी ही जबाबदारी त्याने तिच्यावर सोपवली. म्हणून हताकाने एस्तेरकडे येऊन तिला मर्दखयाने जे सांगितले ते सर्व कळवले. मग मर्दखयासाठी एस्तेरने हथाकाजवळ निरोप दिला. ती म्हणाली, मर्दखय, राजाचे सर्व अधिकारी आणि राजाच्या प्रदेशातील सर्व लोक हे जाणून आहेत की न बोलावता जो राजाकडे जाईल त्या व्यक्तीसाठी, मग तो पुरुष असो की स्त्री, राजाचा एकच कायदा आहे, तो म्हणजे मृत्यूदंड. मात्र राजाने आपला सुवर्ण राजदंड त्या व्यक्तीपुढे केल्यास हा कायदा अंमलात आणला जात नाही. राजाच्या तेवढ्या कृतीने त्या मनुष्यास जीवदान मिळते आणि मला तर राजाकडून गेल्या 30 दिवसात बोलावणे आलेले नाही. मग एस्तेरचा हा निरोप मर्दखयाला मिळाला. मर्दखयाला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने एस्तेरला आपले उत्तर पाठवले. राजमहालात राहतेस म्हणून तू यहुदी लोकातून सुरक्षित सुटशील असे समजू नकोस. तू आता गप्प बसलीस तर यहुद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून सुटका आणि मुक्ती मिळेल, पण तुझा आणि तुझ्या पित्याच्या घराण्याचा मात्र नाश होईल. कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल. तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठवले, जा, शूशनमधल्या सर्व यहुद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. 3 दिवस आणि 3 रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन. तसेच माझ्या दासी देखील करतील. आत जाणे
नियमाप्रमाणे नसतानाही मी तशीच राजाकडे जाईन. मग मी मरण पावले तर मरण पावले. तेव्हा मर्दकय निघून गेला आणि एस्तेरने त्यास जे करायला सांगितले तसे त्याने केले. एस्तेर अध्याय 5. एस्तेर राजाला व हमानाला मेजवानीचे आमंत्रण देते. तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता. त्यामुळे राजाने एस्तेर राणी चौकात उभी राहिलेली पाहिली. तेव्हा तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. आपल्या हातातला सोन्याचा राजदंड त्याने तिच्या दिशेने पुढे केला. तेव्हा एस्तेरने जवळ जाऊन राजदंडाच्या दुसऱ्या टोकाला स्पर्श केला. मग राजाने तिला विचारले, एस्तेर राणी, तुला काय पाहिजे? तुझी विनंती काय आहे? अगदी अर्ध्या राज्या एवढी तुझी मागणी असली तरी ती मिळेल. एस्तेर म्हणाली, महाराजांच्या मर्जीस आले तर मी आज आपल्यासाठी भोजन तयार केले आहे. त्यास राजाने हमानास घेऊन यावे. तेव्हा राजा म्हणाला, हमानाला ताबडतोब घेऊन या, म्हणजे आम्हास एस्तेरच्या म्हणण्याप्रमाणे जाता येईल. राजा आणि हमान मग एस्तेरने तयार केलेल्या भोजनास गेले. ते द्राक्षारस घेत असताना पुन्हा राजाने एस्तेरला विचारले, तुझी विनंती काय आहे? ते तुला मिळेल. तुझी मागणी काय आहे? ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी सुद्धा ती मान्य होईल. एस्तेरने उत्तर दिले, माझे मागणे आणि माझी विनंती हीच आहे की जर महाराजांची माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर राजा आणि हमान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हमानासाठी आणखी एक मेजवानी देईन आणि मग राजाने म्हटल्याप्रमाणे मला जे काय मागायचे ते मी उद्या मागेन. हमान त्या दिवशी अतिशय आनंदात आणि चांगल्या मनस्थितीत निघाला. पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हमानाने पाहिले. तेव्हा त्यास त्याचा अतिशय संताप आला. तरीही आपल्या रागाला आवर घालून हमान घरी आला आणि मग आपले मित्र आणि त्याची पत्नी जेरेश यांना त्याने बोलावले. आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हमानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान, या सगळ्यांची तो बढाई मारू लागला. हमान म्हणाला, एवढेच नाही तर एस्तेर राणीने आज दिलेल्या मेजवानीला राजाबरोबर माझ्याशिवाय कोणालाच बोलावले नाही आणि पुन्हा उद्याही राणीने मला राजाबरोबर बोलावले आहे. पण तो यहुदी मर्दखय जोपर्यंत राजद्वाराशी बसलेला पाहत आहे तोपर्यंत हे सर्व व्यर्थ आहे. मग हमानाची पत्नी जेरेश आणि त्याचे सगळे मित्र
त्यास म्हणाले, त्याला फाशी देण्यासाठी एक खांब उभारायला सांग, तो 50 हात उंच असावा. मग सकाळी राजाला त्यावर मर्दखयाला फाशी द्यायला सांग. त्यानंतर राजाबरोबर खुशाल मेजवानीला जा, म्हणजे तुला आनंद होईल. हमानाला ही गोष्ट आवडली, म्हणून त्याने फाशीचा खांब करून घेतला. एस्तेर अध्याय 6. मर्दखयाचा मान सन्मान करणे हमानाला भाग पडते. त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला. राजा अहश्वेरोशाला राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिगथान आणि तेरेश या 2 सेवकांनी राजाचा वध करण्याचा कट रचला होता. त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते अशी नोंद होती. त्यावर राजाने विचारले, मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला? तेव्हा सेवक राजाला म्हणाले, त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही. राजा म्हणाला, चौकात कोण आहे? हमान तर आपण जो खांब मर्दखयाला फाशी देण्यासाठी तयार केला होता ते राजाला सांगण्यास राजाच्या घराच्या बाहेरच्या अंगणात आला होता. राजाचे सेवक त्यास म्हणाले, हमान अंगणात उभा आहे. तेव्हा राजा म्हणाला, त्याला आत घेऊन या. हमान आत आला. तेव्हा राजाने त्यास विचारले, ज्याचा राजाने सन्मान करावा असे राजाच्या मर्जीस आल्यास त्या मनुष्यासाठी काय करावे? हमानाने मनातल्या मनात विचार केला, माझ्यापेक्षा कोणाचा अधिक मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस येणार. तेव्हा हमान राजाला म्हणाला, राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे. राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्त्र आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा. मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्त्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्त्रे घालावीत आणि त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते. मग राजा हमानाला म्हणाला, तू बोलला त्याप्रमाणे लवकर वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखय यहुदी राजद्वाराजवळच बसलेला आहे त्याचे तसेच कर. जे सर्व तू बोलला आहेस त्यातले काही एक राहू देऊ नकोस. मग हमानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्या पुढे चालून त्याने घोषणा दिली, राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाते. एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हमान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला. आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने
जे जे झाले ते सगळे सांगितले. हमानाची पत्नी आणि त्यास सल्ला देणारे बुद्धिमान मित्र त्यास म्हणाले, मर्दखय यहुदी असेल तर त्याच्यावर तुमचे वर्चस्व होणे शक्य नाही, पण त्याच्या पुढे तुमचा अधपात खचितच होणार. हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हमानास आणायला त्यांनी घाई केली. एस्तेर अध्याय 7. हमानाचे कारस्थान उधळले जाते व तो फाशी जातो. तेव्हा राजा आणि हमान राणी एस्तेरकडे मेजवानीला गेले. मेजवानीच्या या दुसऱ्या दिवशी ते द्राक्षारस घेत असताना राजाने पुन्हा एस्तेरला विचारले, एस्तेर राणी, तुझी विनंती काय आहे ती मान्य केली जाईल. तुझी मागणी काय आहे ती अर्ध्या राज्या एवढी असली तरी ती मान्य करण्यात येईल. तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, राजा, माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असून आपली मर्जी असेल तर मला व माझ्या लोकासही जीवदान द्यावे, एवढेच माझे मागणे आहे. कारण आमचा नाश होण्यासाठी, मारले जाण्यासाठी व नाहीसे व्हावे यासाठी मी आणि माझे लोक विकले गेलो आहोत. आमची नुसती गुलाम म्हणून विक्री झाली असती तरी मी गप्प राहिले असते, तरी त्या शत्रूला राजाची हानी भरून देऊ शकले नसते. तेव्हा राजा अहश्वेरोशाने राणी एस्तेरला विचारले, असे तुमच्या बाबतीत धाडस करणारा मनुष्य कोण व तो कोठे आहे? एस्तेर म्हणाली, तो आपल्या समोरच आहे. हाच तो दुष्ट हमान, आमचा शत्रू. तेव्हा राजा आणि राणी समोर हमान भयभीत झाला. राजाला अतिशय संताप आला. द्राक्षारस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला. पण हमान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेर जवळ उभा राहिला. राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे असे त्याने पाहिले. मग जेथे द्राक्षारस दिला गेला होता त्या दालनामध्ये राजा बागेतून येऊन उभा राहिला. मेजवानीच्या ज्या आसनावर एस्तेर बसली होती त्यावर हमानाला पडताना राजाने पाहिले. तेव्हा संतापून राजा म्हणाला, मी घरात असतानाच राणीवर जबरदस्ती करणार आहेस की काय? राजा असे म्हणाल्याबरोबर सेवक आत आले आणि त्यांनी हमानाचे तोंड झाकले. नंतर हर्बोना नावाच्या राजाच्या सेवकातील एक अधिकारी म्हणाला, ज्या मर्दखयाने राजाचे रक्षण करण्यासाठी खबर दिली होती त्याच्यासाठी हमानाच्या घराजवळ 50 हात उंचीचा खांब उभारला आहे. राजा म्हणाला, त्याच खांबावर त्यास फाशी द्या. तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हमानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला. एस्तेर अध्याय 8. प्रतिकार करण्याचा यहुद्यांना अधिकार. त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहुद्यांचा शत्रू असलेल्या हमानाच्या मालकीची सर्व मालमत्ता राणी एस्तेरला दिली आणि
मर्दखै राजाकडे आला, कारण त्याचे एस्थेरशी काय नाते आहे ते तिने राजाला सांगितले. राजाला आपली मुद्रा हमानाकडून परत मिळाली होती. ती आपल्या बोटातून काढून राजाने मर्दखयाला दिली. मग एस्थेरने मर्दखयाला हमानाच्या मालमत्तेचा प्रमुख नेमले. एस्थेर मग राजाशी पुन्हा बोलली. ती त्याच्या पाया पडून रडू लागली. अगागी हमानाने यहुद्यांचा नायनाट करण्याची आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्यास विनंती करू लागली. मग राजाने आपल्या सोन्याचा राजदंड एस्थेर पुढे केला. एस्थेर उठली आणि राजापुढे उभी राहिली. ती म्हणाली, जर राजाच्या मर्जीस आल्यास आणि मजवर तुमची कृपादृष्टी झाली असल्यास, जर राजाला ही गोष्ट योग्य वाटली आणि त्यांच्या दृष्टीने मी त्यास आवडले, तर हमदाथा अगागी याचा पुत्र हमान याने सर्व प्रांतातील यहुद्यांचा नायनाट करण्याचे पाठवलेली पत्रे रद्द करणारा आदेश लिहावा. कारण माझ्या लोकांवर आलेली आपत्ती पाहून मी कशी सहन करू? माझ्या नातेवाईकांचा नाश मी कसा सहन करू शकेन? राजा अहश्वेरोशाने राणी एस्थेर आणि मर्दखै यहुदी यांना उत्तर दिले. राजा त्यांना म्हणाला, हे पहा, हमान यहुद्यांविरुद्ध होता, म्हणून त्याची मालमत्ता मी एस्थेरला दिली आणि माझ्या शिपायांनी त्यास फाशी दिले आहे, कारण तो यहुद्यांवर हल्ला करणार होता. आता राजाच्या नावाने यहुद्यांविषयी दुसरा आदेश लिहा आणि मग त्या हुकमावर राजाची मोहोर उमटवा. कारण राजाच्या नावाने लिहिलेले लेख आणि त्यावर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येत नाही. राजाच्या लेखकांना ताबडतोब बोलवण्यात आले. तिसऱ्या म्हणजे शिवान महिन्याच्या 23व्या दिवशी हे झाले. सर्व यहुदी आणि भारतापासून कुशापर्यंतच्या 127 प्रांतामधील अधिपती, अधिकारी आणि सरदार यांना उद्देशून मर्दखयाने दिलेले यहुदांविषयी असलेले सर्व आदेश त्या लेखकांनी लिहून काढले. प्रत्येक प्रांताच्या भाषेत ते लिहिण्यात आले. प्रत्येक भाषिक गटाच्या भाषेत त्यांचा अनुवाद करण्यात आला. यहुद्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत ते आदेश लिहिले गेले. मर्दखयाने राजा अहश्वेरोशाच्या नावाने पत्रे लिहून त्यावर राजाची मोहोर करून ती राजाच्या तबेल्यात वाढलेल्या सरकारी वेगवान घोडे यांच्या स्वारांबरोबर पाठवले. राजाने त्या पत्रात सर्व नगरातील यहुद्यांनी एकत्र जमावे आणि स्वसंरक्षणासाठी उभे राहावे. त्यांना जे लोक व प्रांत उपद्रव करतील त्यांच्या सर्व सैन्यांचा, स्त्रियांचा, मुलांचाही नाश करावा व त्यांना ठार मारावे व त्यांना नाहीसे करावे. त्यांची लूट करून घ्यावी. अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतात एकाच दिवशी 12व्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या 13व्या दिवशी यहुद्यांवर कारवाई करायची असे ठरले होते. जो लेख हुकूम म्हणून प्रत्येक प्रांतात द्यायचा होता त्याची प्रत सर्व लोकास जाहीर झाली की यहुद्यांनी
त्या दिवशी शत्रूचा सूड उगवण्यासाठी तयार राहावे. राजाच्या घोड्यांवर स्वार होऊन जासूद तातडीने निघाले. ते वेळ न गमावता जायला निघाले. राजाचा हाच आदेश शूशन राजधानीतही दिला गेला. मर्दखै राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोशाख घातला होता. त्याची वस्त्रे निळ्या आणि पांढऱ्या रंगाची होती. मोठा सोन्याचा मुकुट त्याने घातला होता. तलमसणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शूशन नगरामध्ये आनंदाने जयघोष करण्यात आला. यहुद्यांच्या दृष्टीने ती पर्वणी होती. त्यामुळे त्या दिवशी जल्लोषाचे वातावरण होते. ज्या प्रांतात आणि ज्या नगरात राजाची आज्ञा पोहोचली तिथे यहुद्यांमध्ये आनंद झाला आणि त्यांनी भोजन समारंभ करून शुभदिन म्हणून पाळला. त्या देशाचे बरेच लोकही यहुदी झाले, कारण त्यांना यहुद्यांची भीती वाटू लागली. एस्तेर अध्याय 9. यहुदी आपल्या शत्रूचा धुव्वा उडवतात. आता 12व्या महिन्याच्या म्हणजे अदार महिन्याच्या 13व्या दिवशी लोकास राजाच्या आज्ञेचे व हुकमाचे पालन करायचे होते. यहुद्यांच्या शत्रूंनी त्यांच्यावर वरचढ होण्याची आशा धरली होती, पण त्याच्या उलट झाले. जे यहुद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहुदी आता वरचढ झाले होते. आपल्याला नेस्तनाबूत करू पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहुदी आपापल्या नगरात एकत्र आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात जायची कोणामध्येच ताकद नव्हती. म्हणून यहुद्यांना ते लोक घाबरले. शिवाय सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार आणि राजाचे कारभारी यांनी यहुद्यांना सहाय्य केले, कारण ते सगळे मर्दखयाला घाबरत होते. मर्दखय राजवाड्यातील मोठा व्यक्ती असून त्याची कीर्ती राज्यातील सर्वांपर्यंत पोहोचली होती. मर्दखयाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले. यहुद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा आपल्या इच्छेप्रमाणे समाचार घेतला. शूशन या राजधानीच्या शहरात यहुद्यांनी 500 जणांचा वध करून धुव्वा उडवला. शिवाय त्यांनी पुढील लोकास ठार केले: परशंदाथा, दलफोन, अस्फाथा, पोराथा, अदल्या, अरिदाथा, परमश्ता, अरिसई, अरिदय, वैजाथा हे हमानाचे 10 पुत्र होते. हमादाथाचा पुत्र हमान यहुद्यांचा शत्रू होता. यहुद्यांनी या सर्वांना ठार केले खरे, पण त्यांची मालमत्ता लुटली नाही. तटबंदी असलेल्या शूशनमध्ये त्या दिवशी किती जण मारले गेले ते राजाला सांगण्यात आले. तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, हमानाच्या 10 पुत्रांसहित यहुद्यांनी शूशनमध्ये 500 लोकास मारले. आता राजाच्या इतर प्रांतात काय करावे अशी तुझी इच्छा आहे?
तुझी काय विनंती आहे ती मान्य करण्यात येईल. तुझी काय मागणी आहे ती तुझ्यासाठी मान्य करण्यात येईल. एस्तेर म्हणाली, राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहुद्यांना आजच्या सारखेच उद्या करू द्यावे आणि हमानाच्या 10 पुत्रांचे देहही खांबावर टांगावे. तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हमानाच्या 10 मुलांना टांगले गेले. अदार महिन्याच्या 14व्या दिवशी शूशनमधील यहुदी एकत्र जमले आणि त्यांनी शूशनमधल्या 300 जणांना जीवे मारले, पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही. पुरीमाचा आनंदोत्सव. त्यावेळी राजाच्या प्रांतामधले यहुदी देखील आपल्या संरक्षणासाठी एकत्र जमले आणि आपल्या शत्रूपासून त्यांना विसावा मिळाला. जे त्यांचा द्वेष करत होते त्या 75,000 लोकांस त्यांनी ठार केले, पण त्यांनी ज्यांना ठार केले त्यांच्या मालमत्तेला हात लावला नाही. अदार महिन्याच्या 13व्या दिवशी हे घडले. 14व्या दिवशी यहुद्यांनी विश्रांती घेतली आणि तो दिवस त्यांनी आनंदोत्सवाचा व मेजवानीचा ठरविला. परंतु शूशनमधील यहुदी अदार महिन्याच्या 13व्या आणि 14व्या दिवशी एकत्रित आले होते. मग 15व्या दिवशी त्यांनी आराम केला. 15वा दिवस त्यांनी मेजवानीचा व आनंदोत्सवाचा ठरविला. म्हणून खेडोपाडी राहणारे जे यहुदी गावकूस नसलेल्या गावात राहतात ते अदारच्या चतुर्दशीला पुरीम हा सण साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्या दिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. मर्दखयाने जे घडले त्याची नोंद केली आणि त्याने राजा अहेश्वेरोशच्या प्रांतातील जवळ व दूरच्या सर्व प्रांतातील यहुद्यांना पत्रे पाठविली. दरवर्षी अदार महिन्याचा 14वा आणि 15वा दिवसही अगत्याने पाळावा. त्या दिवशी यहुद्यांना आपल्या शत्रूंपासून विसावा मिळाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रूपांतर आनंदात झाले म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रूपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहुद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. त्या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात. मर्दखयाने त्यांना लिहिले होते त्याप्रमाणे यहुद्यांनी सुरुवात केली होती. तो उत्सव त्यांनी पुढेही चालू ठेवला. हमदाथाचा पुत्र अगागी हामान सर्व यहुद्यांचा शत्रू होता. त्याने यहुद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहुद्यांच्या संहारासाठी त्याने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. परंतु राजासमोर ही गोष्ट आली तेव्हा त्याने अशी लिखित आज्ञा काढली की कपटी हमानाने यहुदी लोकांविरुद्ध रचलेल्या कारस्थानाचा दोष त्यांच्या माथी मारावा आणि त्यास व त्याच्या पुत्रांना
फाशी देण्यात यावी. यास्तव पूर या शब्दावरून पुरीम असे म्हणून या दिवसास पुरीम नाव पडले, कारण त्या पत्रामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी, त्यांनी पाहिलेले सर्व काही आणि त्याच्या बाबतीत जे घडले होते, त्यामुळे यहुद्यांनी ही प्रथा स्वीकारली. यहुद्यांनी नवीन रीत व कर्तव्य स्वीकारले. ही रीत आपल्यासाठी, आपल्या वंशजांसाठी व जो प्रत्येक जण त्यांना जोडलेले आहे तो, आपण हे 2 दिवस प्रत्येक वर्षी साजरे करावेत. ते त्यांच्या नियमानुसार आणि प्रत्येक वर्षी त्याच वेळी साजरे करावे. प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसाची आठवण ठेवते. सर्व प्रांतामध्ये आणि सर्व नगरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहुदी कधीही सोडणार नाहीत. यहुद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील. मग अबिहाईलची कन्या राणी एस्तेर आणि यहुदी मर्दखय यांनी पुरीम विषयी एक फरमान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ते फरमान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. राजा अहश्वेरोशाच्या राज्यातील 127 प्रांतामधील समस्त यहुद्यांना मर्दखयाने पत्रे लिहिली. त्यामध्ये शांतीची सत्यवचने होती. पुरीम साजरा करायला लोकांस सांगण्यासाठी मर्दखयाने ही पत्रे लिहिली आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हेही त्याने सांगितले. यहुदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहुद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहुद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजांमध्ये हा 2 दिवसाचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणाच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात, तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा. पुरीमचे नियम एस्तेरच्या आज्ञेने ठरविण्यात आले आणि या गोष्टींची लेखी नोंद ग्रंथात झाली. एस्तेर अध्याय 10. मर्दखयाची महती. मग अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या लोकांवर कर बसवला. त्याची सामर्थ्याची व पराक्रमाची जी कृत्ये त्यांची आणि मर्दखयाचे महत्व राजाने ज्यांना थोर केले ते पारस आणि माद्य राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात लिहिले आहेत. राजा अहश्वेरोशाच्या खालोखाल यहुदी मर्दखयाचे स्थान होते. त्याचे यहुदी बांधव त्यास फार मान देत, कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. त्याच्या सर्व लोकांशी शांततेने बोलत असे.